अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला। भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यानं पत्नीच्या डोळ्या देखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली। पूनम गोविंद नलवडे वय 25 राहणार कौलापूर तालुका मिरज असं मृत महिलेचं नाव आहे। या अपघातात त्यांचे पती गोविंद किरकोळ जखमी झालेत। या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून चांगला चोप दिला। कौलापूर येथील नलवडे दाम्पत्याचा नित्याचाच प्रवास होता। 1.5 वर्षापूर्वीच विवाह झालेले गोविंद आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत। गोविंद हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात असत। मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत पूनम या डंपरखाली सापडले आणि सुमारे 50 फूट फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर पती गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले। हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डंपर चालकाला अडवून त्याला चोप दिला। पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी पंचनामा करून डंपर चालकाला ताब्यात घेतलं। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।